जय शिवराय। आज माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आपण एक निवेदन घेऊन आलं आहे। विषय आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे 100 बेडचं हॉस्पिटलसाठी जे काम सुरू आहे त्याबाबत। 100 बेड हे फक्त ज्या डिलिव्हरी विभाग आहे ज्यात राज्यामध्ये नावलौकिक कमावलं आहे। स्वर्गीय विनुताई यशवंतराव चव्हाण साहेब हे नावाने जे हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय कराड त्या नावावरून एक नावलौकिक मिळाला आणि त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून तिथं सिलेक्शन झालं आणि 100 बेडचं हॉस्पिटल आपल्याला मिळालं। जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं ते काम सुरू आहे। 400 दिवसामध्ये काम पूर्ण करण्याचं त्यांना एक वर्क ऑर्डर दिली होती। आज 600 दिवस पूर्ण झाले तरी ते काम पूर्ण झालेलं नाही आहे। तर काम बंद असल्याबाबतची एक तक्रार एक निवेदन आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। याबाबत एक विशेष मानावं लागेल जिल्हाधिकारी साहेबांचं। मी कामाची तत्परता मी आजपर्यंत बघत आलेलो आहे। त्यांनी जागेवरती सिव्हिल सर्जनना फोन करून ते काम का बंद आहे काय नाही आहे त्याची उद्याच्या उद्या बैठक लावावी असे एक आदेश सिव्हिल सर्जनना दिलेत। त्या कॉन्ट्रॅक्टरला उद्या बोलून घेतले। प्रथम जिल्हाधिकारी साहेबांचं मी खूप आभार मानेन। या कामाची तत्परता म्हणून हीच कामाची तत्परता जिल्ह्यात प्रत्येक अधिकाऱ्याने केलं तर मला नाही वाटत कुठलंही काम पेंडिंग राहील। उपजिल्हा रुग्णालयामध्ये 400 दिवसाचा कामाचा वर्क ऑर्डर देण्यात आली। 600 दिवस झालं पूर्ण नाही आहे। 4.75% अभावाने हे काम दिले। 28 कोटीचं काम आहे। जवळजवळ 1.5 कोटी रुपये एक्स्ट्रा देऊन ते काम चालू केलं। आता हे 1.5 कोटी रुपये एक्स्ट्रा कोणाला दिले? माननीय आरोग्यमंत्री त्यावेळी तानाजी सावंत होते। ही संशोधनाचा भाग आहे हे सगळं। तरी देखील आज त्याची अवस्था बंद आहे। ह्याच्या अगोदर हे जे वर्क ऑर्डर दिली त्या वर्क ऑर्डरमध्ये माननीय ज्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने त्यांनी स्पष्टपणे 5वा मुद्दा असं लिहिलेला आहे, जसं जसं अनुदान मिळेल तसं तुम्हाला आम्हाला पैसे देण्यात येईल, त्यासाठी काम बंद ठेवायचं नाही आहे। तरी पण हे काम बंद ठेवलं। त्याची सखोल चौकशी व्हावी। कुठले अधिकारी त्याच्यामध्ये कर्मचारी दोषी आहेत ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई व्हावी व तात्काळ ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे 100 बेडचं हॉस्पिटल नवीन बनते ते तात्काळ चालू करण्यात यावं। नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष आमचे दैवत माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असे हे निवेदन आपण दिलेलं आहे। तर माझी विनंती आहे सिव्हिल सर्जन किंवा ह्या सगळ्यांना की तात्काळ काम सुरू करा, नाहीतर प्रहारचा दणकाच राहील। जय महाराष्ट्र।